नमस्कार, मी स्मितल मिलिंद चव्हाण सेलिब्रिटी प्रमोटर्समध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आपल्या भेटीला एक वेगळ्याच विषयावर असा आपला मराठी चित्रपट येतो आहे, तो म्हणजे मंगला. आणि त्या चित्रपटातील आपल्या सगळ्यांचेच लाडकी अभिनेत्री, एव्हरग्रीन अभिनेत्री असं आपण म्हणूया, अलकाताई, आणि आपल्या सगळ्यात छान सगळ्यांचे लाडके अभिनेते म्हणजे आपले शशांक सर आपल्यासोबत आहेत आणि त्यांच्याशी आपण आता गप्पा मारणार आहोत. नमस्कार. नमस्कार. येस, कसे आहात? येस, नक्कीच. खूप वेगळं काहीतरी या स्टोरीमध्ये आहे. आम्ही ट्रेलर देखील बघितला. तर काय सांगाल ह्या स्टोरीबद्दल किंवा ह्या एकंदरीत नवीन एक काहीतरी आम्हा प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे त्याच्याबद्दल? नाही, नवीन म्हणजे मी तर म्हणेन की स्टोरी वगैरे ऑलरेडी एक पुस्तक आहे, त्या मंगला कपूर म्हणून आहेत, डॉक्टर मंगला कपूर, त्यांच्यावर आधारित हा सिनेमा आहे. आणि खरंच त्या बाईंचं कौतुक आहे की भारतातली पहिली ॲसिड अटॅक केस, एवढा होऊनही ती बाई रडत खुडत नाही बसली. आणि तिचे आईवडीलही तसे नव्हते त्या काळातले असूनही त्यांनीही तिला तेवढाच सपोर्ट केला. आणि ती मुलगीही जिद्दी होती, तिने त्याच्यावर मात केली, तिने डॉक्टरेट मिळवली, ती बनारसची लता मंगेशकर म्हणून पॉप्युलर झाली. तर अशा आईवडिलांची भूमिका, अशा मुलीच्या आईवडिलांची भूमिका करताना आम्हाला खूप मजा आली की तिला कसं सावरणं, तिला सांभाळणं, तिला प्रत्येक वेळी मार्गदर्शन करणं. त्यामुळे आईवडील, आत्ताचे जे आईवडील असतात त्या आईवडील आम्हाला साकारायला मिळाले. खूप बरं वाटलं. एक नॅचरल खरेपणा होता त्या भूमिकांमध्ये. आणि आमचा लेखक प्रथमेशने उत्तम संवाद लिहिले होते. अपर्णा ज्या आमच्या डिरेक्टर आहेत होशिंग, खरंच, आणि अरुण वर्मा सिनेमॅटोग्राफर, एवढं कॉम्बिनेशन सुंदर होतं सगळं की काम करताना त्यामुळे मजा आली. येस, नक्कीच. म्हणजे ॲसिड अटॅक होणं ही एक दिवसाची गोष्ट होऊन जाते, त्या सेकंदाची गोष्ट होऊन जाते, पण सोसायटी सातत्याने ते अटॅक करत असते त्या पर्सनवर. तर त्या सोसायटीबद्दल तुम्ही काय सांगाल, त्यांना काय सांगाल? मला असं वाटतं की आपल्याकडचं ते जसं गाणं आहे ना, ते एका तळ्यात होती बदकी पिले सुरेख होते कुरूप वेडे पिल्लू. मग एक जण जर आपल्याला अशा पद्धतीचं कोणी दिसलं तर सगळा समाज त्याला टोचा मारत असतं. आणि त्या टोचा मारणाऱ्या पिल्लाला वाचवायची जबाबदारी बाकीच्यांची असते, सगळ्यांची. की ती मग त्याला कॉर्नर केलं जात नाही आहे ना, त्याच्या मनाचाही विचार आपल्याला करावा लागतो. त्याचा तर बिघडलेला आहे, त्याला काय काही मानवनिर्मित असतील, निसर्गनिर्मित असतील, ही संकटं येतच राहणार आहे आपल्या आयुष्यामध्ये. तर त्याला धीरानं कसं सामोरं जायचं, कसं तोंड द्यायचं, हे आपण पालक म्हणून आपल्या पाल्यांना शिकवायला पाहिजे. आणि सोसायटी तर तुम्ही बदलू शकत नाही ना या सगळ्या याच्यामध्ये. मग मी माझ्या मुलांनाच कणखर कसं बनविल हे प्रत्येक पालकांनी ठरवायला पाहिजे. खरं खूप मस्त सर. म्हणजे प्रेक्षक सगळे ऐकतात आहेतच आणि प्रत्येक आईबाबा पण हे ऐकतीलच नक्कीच. आणि मला असं म्हणायचं की आपला हा समाज आहे किंवा ह्याच्यात जे कायदे आहेत त्याच्यात काही फार अशा ॲक्शन मोठ्या ह्या गोष्टीवर घेतल्या गेल्या नाही आहेत. तर अशी कोणती ॲक्शन घ्यायला हवी किंवा ह्याबद्दल तुम्ही काय सांगा? मला असं मुळात असं वाटतं की हा शिक्षणाचा अभाव आहे, ज्याच्यामध्ये की मग ह्या पद्धतीची विकृती जर कोणाच्या मनामध्ये येत असेल तर याचा अर्थ असा आहे की आपण त्यांच्यापर्यंत पूर्णपणे शिक्षण पोचवायला कमी पडलेलो आहोत, विचारसरणी बदलायला आपण त्यांची कमी पडलेलो आहोत त्याच्यामध्ये. तर त्याच्यासाठी काहीतरी प्रयत्न व्हायला पाहिजेत असं मला वाटतं. आत्ताही आजच एक केस वाचली पेपरमध्ये की 17 वर्षाच्या मुलाने मुख्याध्यापकांवर गोळी मारली, नंतर 10-12 वर्षाच्या मुलींवर रेप. या रोजच्या आपण वाचत असतो घटना, तर वाईट वाटतं. खरंच आहे, कायदे तर खूप कडक व्हायला पाहिजे. मला तर वाटतं की या मुलांची वय 17 वगैरे, मग परत ते बाल वय धरलं जातं आणि त्यांच्या शिक्षा त्यांना कमी दिल्या जातात. तर मला तर वाटतं हे 16 वर्षाच्या वर किंवा जो कोणी हा गुन्हा करेल त्याचं वयही गृहीत धरू नये. मला खरंच वाटतं की वय वगैरे नाही, हे करायला वय कळतं का त्याला हे सगळं करायला? मला असं वाटतं की हे कायदे आधी कडक व्हायला पाहिजेत. आणि मुळात घरातनं जी शिकवण असते, मुलगा मुलगी भेदभाव किंवा मुलांचे जे इगो जपले जातात, त्यामुळे मुलांना कधी नकार मिळणं यांनी मुलांचे इगो दुखावले जातात आणि तेही गुन्हे करतात. तर मुळात तोच भेद मला नाही म्हणतात, ह्या मुली मला नाही म्हणतात, त्या घरातनंच जो मुलगा मुलगी भेदभाव शिकवला जातो. तर हे पहिलं आईवडिलांचं कर्तव्य आहे की समान वागणं. तूही मुलगा आहेस, तुलाही हे करायचं आहे, ती मुलगी म्हणून नाही तर तुलाही हे करायचं आहे, दोघांनी झाडून काढायचं आहे, ठेवायचे आहे. हे सगळी सवय लावली, हे संस्कार केले, तर मला नाही वाटत की हे प्रमाण कमी होईल. शिक्षणाचा अभाव. येस, करेक्ट. आता आपली ह्याच्यात प्रमुख भूमिकेत शिवाली आहे, जिने आम्हाला सांगितलं की लिटरली ती खूप 2-2 तास मेकअप करायलाच लागायचे आणि त्याच्यानंतर ती कंटिन्यू त्याच्यातच करायची असेल. तर तिच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? तिने देखील सांगितलं की तुम्ही तिला कोणत्या पद्धतीने मोटिवेट केलं आणि तोच तिचा एक आधार होता.
नाही खरंच आहे, पण यात मेकअप मन आमचं आणि आमचे कॅमेरामॅन या दोघांचं फार मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे दोघांचंही. आणि तिचाही पेशन्स की त्या मुलीने एकतरी भूमिका स्वीकारली, तिला चॅलेंज म्हणून एक वेगळी भूमिका मिळाली, टायटल रोल मंगला, आणि त्यात असा मेकअप की याच्यात मी सुंदर दिसणार नाही आहे तिला माहिती होतं, ते तिने ऑलरेडी ॲक्सेप्ट केलं होतं. आणि ती 12 तास तो मेकअप केल्यावरही तशीच असायची, तिला धड नीट खाताही यायचं नाही, कारण ते चेहऱ्याला पण अर्धे लिप्स तिचे कवर केले होते. तर त्यामुळे त्या मुलीनी त्या पेशन्सने काम केलं आणि सुंदर काम केलं. त्यामुळे मी शिवालीचं मनापासून कौतुक करेन. येस, आम्हाला कळलंय की तुम्ही ते पुस्तक वाचलं. तुम्ही मी नाही, स्वतः- शशांक दादा. शशांक, ओके. शशांक सर, तुम्ही ते पुस्तक वाचलंय, तर त्यातला एखादा अशी घटना किंवा एखादी अशी इन्सिडेंट जी आजही तुम्ही प्रेक्षकांना आवर्जून सांगा. हीच घटना आहे, ह्याच घटनेवरचं पुस्तक आहे ते, की त्या मुलीच्या चेहऱ्यावरती येऊन कोणतरी विकृत स्वभावाचा माणूस ॲसिड टाकून जातो आणि त्याच्यावरचं अख्खं आणि पुस्तक वयाच्या आहे. 12व्या वर्षी 12 वर्ष ज्याला काय बापरे, समजत काय असतं त्या बाळाला, वय वर्ष 12 असतं, त्याला काय समजत असतं, कशासाठी टाकलं, कोणी टाकलं आहे. आणि त्या मुलीच्या जिद्दीची कहाणी आहे. कारुण्य आहे त्याच्यामध्ये, पण जिद्द पण तेवढीच आहे त्याच्यामध्ये. आणि ती जिद्द जी आहे ना, ती तुम्हाला इन्स्पायरिंग नक्की आहे. 17 तारखेला फिल्म रिलीज होतीये, थिएटरमध्ये नक्की बघा. येस, तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सो मच.